इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 2026मध्ये काल परवा झालेला इयत्ता 10वीचा सायन्स 1 हा पेपर पाहिला तर अगदी खूपच काठिण्य पातळी कमी असलेला, अगदी सुलभीकरण केलेला पेपर आहे. आणि सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत, मॅथ्स 1, मॅथ्स 2 किंवा इंग्लिश असेल किंवा हा जो सायन्सचा झालेला पेपर आहे, याकडे पाहिलं तर काठिण्य पातळी अतिशय नगण्य असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 90हून किंवा त्यापेक्षा खूप जास्त मार्क्स मिळतील आणि नक्की हुशार कोण हे शोधणं त्या मानानं कठीण जाईल. आता याचा परिणाम असा होणार आहे की ज्या गुणवत्तेचे विद्यार्थी इंटरनॅशनल बोर्डमधून किंवा CBSE बोर्डमधून येतील त्यांच्याबरोबरच महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना सामना करायचा आहे IIT, JEE आणि CETसाठी. तर त्यावेळेला या विद्यार्थ्यांची फसगत होण्याची शक्यता जास्त असते. 90च्या वर मार्क पडले की सर्वसाधारणपणे IIT, JEE किंवा नीटकडे नीटच्या अकॅडमीकडे ॲडमिशन घेण्याचा विद्यार्थ्याचा कल असतो. आता खरं पाहता इकडं पाठवायचं की नाही हे ज्या त्या पालकांचा प्रश्न आहे. परंतु अनेक विद्यार्थी यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात. जो बोर्डचा सिलेबस आहे त्याचा फारसा अभ्यास करत नाहीत आणि नीट JEEच्या नादात अंडरस्टँडिंग नसतानाच आयुष्यातील 2 वर्ष वाया घालवतात. मी अनेक ठिकाणी पाहतो 85% 80% 85% JEE मेन्सला पडले तर त्यांचे फोटो बोर्ड वगैरे लागतात. सर्वसाधारणपणे गेल्या वर्षीच्या JEEच्या निकालानुसार जर ज्यांना मेन्सला 85 किंवा 80% आहेत त्यांचे मार्क्स जर पाहिले तर 30 ते 60च्या दरम्यान आहेत. आणि हे मार्क्स म्हणजे अगदी 60 जरी पडले तरी सर्वसाधारणपणे एकूण मार्क्सच्या तुलनेमध्ये 20% एवढे आहेत. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज यातली गफलत लोकांच्या लक्षात येत नाही, फरक लक्षात येत नाही. आणि विनाकारण म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटायला लागतं की आपण खूप वरच्या लेवलचे आहोत किंवा खूप गुणवंत आहोत असं वाटायला लागतं आणि विनाकारण काही संस्थांच्याकडे ॲडमिशनसाठी ते पैसे भरतात. दक्षिण भारतातली एक संस्था आहे, 3-4 हजार रुपये त्यांची परीक्षेची फी आहे, काउन्सिलिंगची फी त्यांची 6-7 हजार रुपये आहे. विनाकारण अनेक जण पैसे या काउन्सिलिंगसाठी आणि फीसाठी भरतात आणि आपले पैसे वाया घालवतात. त्याच्या पलीकडं काही होत नाही. विद्यार्थ्याची गुणवत्ताच लक्षात येत नाही पालकांच्या, समाजाच्या. आणि 90%च्या वरचा विद्यार्थी म्हणजे क्रीम लेवलचा विद्यार्थी असं मानलं जातं. तर IIT आणि JEE एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत, नीट एक्झाम जो आहे, IIT JEE किंवा नीट एक्झाम जी आहे ही खरात खुरा आरसा दाखवणारी एक्झाम आहे. NTEद्वारे जे काही परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळते. तशाच पद्धतीनं खालीसुद्धा SSC बोर्डालासुद्धा अशा पद्धतीची गुणवत्ता कळायला पाहिजे. त्यासाठी काठिण्य पातळी वाढवली पाहिजे. अशा मताचा मी आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकेल. मी परवा एका शिक्षण तज्ज्ञांचा याविषयी लेख पाहिला तर CBSE आणि इंटरनॅशनल बोर्डचे विद्यार्थी का पुढे असतात याची कारणमीमांसा व्हायला पाहिजे. आणि जी दिशाभूल होते की माझा विद्यार्थी खूपच हुशार, ही पालकांची होणारी दिशाभूल थांबवली पाहिजे. यावर विचार केला पाहिजे. पालकांनी, समाजाने आणि व्यवस्थेने सगळ्यांनी यावर विचार करायला हवा. तर माझं असं म्हणणं आहे, जर IIT JEE किंवा नीट यांचं प्रिपरेशन करायचं असेल तर 8वीपासूनच सुरुवात करायला पाहिजे, अगदी नक्की असं माझं म्हणणं आहे. आणि त्यानंतर ज्या एंट्रन्स एक्झाम किंवा ज्या स्कॉलरशिपसाठी एक्झाम घेतले जातात विविध संस्थांच्याकडून किंवा विविध अकॅडमीजकडून घेतले जातात, तिथं जर आपल्या पाल्याला त्या एक्झाममध्ये जर मार्क्स मिळत नसतील किंवा सवलत मिळत नसेल,
पूर्ण पैसे भरावे लागत असतील तर आपला विद्यार्थी त्या गुणवत्तेचा आहे की नाही हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. थोडंसं कटू आहे पण हे सत्य आहे आणि हे जाणणं सगळ्यांना अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो, ज्याची त्याची चॉईस असते, स्वातंत्र्य आहे. कुणी कुठं ॲडमिशन घ्यायचं, कोणत्या शाळेमध्ये घ्यायचं. आता सगळ्यांना सर्वश्रुत आहेच कॉपीचे जे प्रकार चालतात ह्यांच्याबद्दल, आणि याला समाज मान्यता मिळालेलं आहे. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मला वाटतं. आपलं मत जरूर कॉमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.